गाईज, गुड मॉर्निंग. मी योगिता नाईक स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते. इतक्या दिवस टाईमच नव्हता भेटत, खूप गडबड चाललेली कारण घरात लग्न आहे. तुम्ही शॉर्ट बघून तुम्हाला समजलंच असेल की घरात लग्न आहे आमच्या. लास्ट टाइम मी व्हिडिओ टाकले ती माझ्या भावाची होती, त्याची तिलक सेरेमनीचे लास्ट व्लॉग होता तो माझा. आणि आता कंटिन्यू दिराचं लग्न आहे तर त्या व्लॉग तुम्हाला ते बघायला भेटणार आहेत. इतक्या दिवस आमंत्रण, शॉपिंग ते सगळं चाललेले गडबड, म्हणून व्लॉग बनवायला नाही जमलं. तर आजपासून कंटिन्यू करणार आहे व्लॉग. आणि आता काय नाही, आज आहे मस्त संगीत आणि वरमाई आहे आज आमची. उद्या एंगेजमेंट आहे, म्हणजे उद्या साखरपुडा आहे. त्याच्या एक दिवस आधी आम्ही वरमाई आणि संगीत ठेवले, कारण इथे हळदीच्या दिवशी वरमाई काढतात. पण हळदीच्या दिवशी काय होतं, कारण पाहुणे येतात, आपण जर लांब लांब आमंत्रणाला वगैरे जातो, बोलवतो पाहुण्यांना आग्रहाने, आणि म्हणजे ते आपणच आपलीच उपस्थिती नसते. म्हणून आम्ही ठरवलं का आपण 1-2 दिवस आधीच काढूया म्हणून. तर काल मस्त मेहंदी होती आणि नेलट वगैरे केलंय काल सगळ्यांनी. मी पण हे बघा नेलट केलंय. मेहंदी नाही काढली कारण तिला उशीर झालेला खूप. आता सकाळी परत आले, ती 9 वाजताच आले मेहंदी काढायला. बसलेत ताई, आणि मग ताईंची झाली का मी करणार आहे. आणि मग संध्याकाळी लवकरच वरमाई काढणार, नंतर मग संगीत आहे. तर आज खूप धमाल आहे, मस्ती आहे, असेलच खूप. इतक्या दिवस आम्ही मस्त शॉपिंग वगैरे करून येऊन मस्त रिहर्सल करतो. भाईंनी, आमच्या मोठ्या भाईंनी कोरिओग्राफर बोलावलेला. इतक्या दिवस कोरिओग्राफर होता आमच्या सगळ्यांचा. डान्स त्यांनी बसवलेत मस्त. तुम्ही बघाच या ब्लॉगमध्ये, खूप धमाल असणार आहे. काय नाही, आता मी खाली जाते पहिला, आणि इथे टेरेसवर मावशीचं आलेत जेवण वगैरे बनवायला. त्यांनी बाहेर नाश्ता बनवायला घेतला आणि खाली सगळी तयारी चालू आहे. चला तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवते. इथे मेहंदीचं काम चालू आहे. रात्री डॉयताईंनी काढले, आता आम्ही काढणार. नेक्स्ट नंबर वॉचमॅन लाईन लावतो. तिच्यानंतर मी बसणार. मी कधी बसू संध्याकाळी. पेपरचं पॅकिंगचं काम चाललंय बाबा. माझा पोरगा किती काम करतो बघ लग्नात. आलाय मोठा, खाताय तो खातो पण ना, काम पण करतो ना बाबू. नुकसान होतं, नुकसान. सुमिताई, कसं वाटतं भावाचं लग्न? योगिता मामीने माझी केस बांधली. आराध्याची केस. चिन्मय बघा, आमच्या भाईंनी पण मेहंदी काढले. आय लव्ह माय ऑसम वाईफ. हे पीके, कृतिका पीके. अरे भारी झालंय बा पीके. पीके भाई, कसं वाटतं तुम्हाला? नवीन सुरुवात होते तुमच्या एकदम भारी ना. नवीन काय, नवीनच. आता 4 दिवसांनी नवीन सुरुवात होणार आहे तुमची. नवीन ना. याच्या आधी वेगळी होती लाईफ, आता वेगळी असेल. हा नाही, एन्जॉय. आता फक्त घरात. हा बोल काय. हा 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 ना, उसका भी अलग ही मजा है. हा. आता योगिता मामी मेहंदी काढते. हे बघा, दाखवा मेहंदी मामी. तो पण हात होता. हा झाला काय. बाहेर आता मंडप बनतोय. बघा, झाली माझी आता मेहंदी काढून, आणि मी काढली पण सुकली. तर परत थोड्याच वेळात तयारी करायची आहे संध्याकाळची. मस्त मेहंदी काढले, आणि आतमध्ये ताईंची तयारी चालू आहे. काजल आल्या तर मम्मीचं पण जातील तयारी करायला, आणि मग मी पण तयारी करणार आहे. चला पप्पा. तर फायनली झाली मी तयार. मस्त. हा बघा, आमच्या सगळ्यांचे सेम ड्रेस आहेत. उन्नताईंची मेकअप चालले. काजलनी केलाय आमचा मेकअप, माझा आणि उन्नताईंचा. बघा झालाय आता मी तयार मस्त. तर जाते खाली, बघू कोण कोण तयार झालंय. मम्मीचं दुसरीकडे गेलेत कारण त्यांना तिकडनं वरमाई काढणार. म्हणजे तिकडेच तयार होऊन मग आम्ही इकडे त्यांना वरमाई आणू त्यांची घरी. तर उन्नताई पण होती थोड्या टायमात तयार. तर मी सध्या खाली जाते. उन्नता मेकअप चालू आहे. चेहरे को गोरसे देखो, ठोबड़े को जो भी गोरा गोरा हुआ है. चिकनी दिसते उन्नू. मस्त उन्नू 2 तास झोप काढले उन्नूने माझा मेकअप होईपर्यंत. ये मी चालले.
कोण झाल्या सतीन आणलं काय मस्त तयार झालं आमचा कृष्ण नवरा मी मामी आणि आमचं मामा कुठे आहे क्रिशला आमचे भाई असं वाटतं का क्रिसच लग्न आहे कृष्णाला मामी असेल मामी मी लवकर तयार होईल चला भाई आमचे छान दिसत आहेत चला त्या पहिले सगळेजण चाललो आम्ही वरणा काढायला मी छत्री खाली काय
बस तिकडे थंड पाणी पाहिजे मला. बर्फांचा नाही चालेल का बाबू? हे काय घेऊन जा. फोटो काढा. कॅमेरावाला गेलाय. कॅमेरामॅन कॅमेरावाल्याला बोलू. टाकता का नाही एवढं पाहिजे. भाऊ गेलो तिकडे लगेच मज्जा मारली तुम्ही मध्यात. आल्यावर मस्त सगळा प्रोग्राम झाला. प्रोग्राम वगैरे झाला आणि मग मी जेवलो आणि मग वर आला. तर सगळेजण चेंज करू आणि मग नंतर परत खाली जाईन मी थोडा वेळ. मस्त पहिला वरमाई झाली. खूप नाचलो सगळेजण इतके. आज लवकरच झोपू कारण उद्या सकाळचंच आहे म्हणजे दुपारचं आहे. 11 वाजता मी इकडनं निघणार आहोत कारण उद्या भित्ती पण आहेत. मग तिकडनं ते भित्ती वगैरे तांबरायचे आहेत तो पण प्रोग्राम आहे. म्हणून आता सगळं आज लवकर झोपू कारण रोज आम्हाला 2 वाजता 1 वाजता 2 अशा आम्ही रोज रात्री झोपतो. आणि इतके दिवस मी संगीतची मस्त प्रॅक्टिस करत होतो. आमच्या मोठ्या भाईने कोरिओग्राफर आणायचे रोज. तर ते आम्ही मस्त प्रॅक्टिस केली. पण सगळ्यांचा डान्स खूप छान झाले. सगळ्यांनी मस्त एन्जॉय पण केला. खूप भारी वाटलं सगळ्यांना. पाय सगळ्यांचे इतके दुखतात. सगळे शांत बसलेत खाली. तर चेंज करून परत आम्ही खाली जाऊ. तर चला हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.